राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता और पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने शुक्रवार को एक प्रेस कॉन्फ्रेंस में राज्य और केंद्र सरकार पर जन सुरक्षा कानून, ईडी के दुरुपयोग, परमबीर सिंह को क्लीन चिट, नासिक की लापता लड़की, बारिश से हुए नुकसान और आयकर नोटिस विवाद जैसे कई मुद्दों को लेकर तीखे सवाल उठाए। असं आहे की जन सुरक्षा कायदा काल विधानसभेमध्ये त्याला मंजुरी मिळाली। आता विधान परिषदेमध्ये तो जाईल, तिथे चर्चा होईल। पण हा जन सुरक्षा कायदा राज्य शासन आणण्याचा त्यांचा जो आग्रह आहे, याच्यामुळे जनसामान्यामध्ये अशी भीती आहे की विद्यार्थी, शेतकरी, कामगार, डाव्या विचारसरणीचे पक्ष किंवा जे काही विरोधी पक्ष आहे, यांनी सुद्धा काही आंदोलन केले तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल का, काही मनमानी किंवा काही आकसापोटी कारवाई होऊ शकते का, अशा प्रकारची भीती शेतकऱ्यांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, कामगारांमध्ये, राजकीय पक्षामध्ये आहे। कारण की तुम्हाला आठवतं 2004 मध्ये जेव्हा ईडीचा कायदा झाला, आता ईडीचा कायदा कशासाठी होता? ईडीचा कायदा हा दहशतवादाच्या विरुद्ध, ईडीचा कायदा हा दहशतवाद आणि जे ड्रग आहे, चरस, गांजा, हे काही ड्रग्ज आहे, याच्या विरुद्ध ईडीचा कायदा होता। ज्या ज्या देशांनी हा ईडीचा कायदा त्यांच्या देशामध्ये लावला, त्या देशामध्ये दहशतवादाच्या विरुद्ध, ड्रग्सच्या विरुद्ध हा या कायद्याचा वापर बाकी देशामध्ये होतो। फक्त भारत असा देश आहे की तिथे ईडीचा कायदा हा राजकीय विरोधकाच्या विरुद्ध त्याचा वापर होतो। म्हणजे आकसाने त्या कायद्याचा वापर भारतामध्ये ईडीचा केला जातो। तशाच प्रकारची भीती या जनसुरक्षा कायद्याच्या बाबतीत आहे। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना भीती वाटते, शेतकऱ्यांना भीती वाटते, कामगारांना भीती वाटते, राजकीय पक्षाचे जे विरोधक आहे सरकारचे त्यांना भीती वाटते की याचा सुद्धा ईडीचा कायद्याचा जसा गैरवापर केला गेला, तसा याचा सुद्धा गैरवापर करून राजकीय पक्ष किंवा डाव्या विचाराचे पक्ष जे आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकेल, अशा पद्धतीची एक भीती जनसामान्यामध्ये आहे। त्याच्यामुळे याच्या बाबतीत राज्य शासनाने व्यवस्थित खुलासा करायला पाहिजे आणि आकसाने हा कायदा उद्या जर मंजूर झाला तर ईडीचा जसा गैरवापर होतो तसा याचा वापर होऊ नये, अशा प्रकारची सर्वांची इच्छा आहे। नाही आहे, विरोध आहे, त्याला प्रश्नच नाही। सभागृहात सुद्धा अनेकांनी आपली मतं मांडली, तिथे सभागृहात सुद्धा मांडली, बाहेर सुद्धा बोलत आहेत। काय, जेव्हा शासन एखादा कायदा आणते उद्देश एक राहतो, पण त्याचा गैरवापर केल्यामुळे मग राजकीय विरोधकावर त्याच्या पद्धतीने कारवाई होत राहते। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर मधल्या काळामध्ये काही व्यापाऱ्यांनी खंडणीच्या बाबतीत आरोप केले होते। काही पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। त्यांच्याच खात्यातील पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांनी काही त्या जातीवाचक शिव्या दिल्या, अशा पद्धतीचे त्यांचे आरोप होते। आणि या सर्व आरोपाची मुंबई पोलीस चौकशी करत होती, महाराष्ट्र पोलीस चौकशी करत होती। पण महाराष्ट्र पोलिसांनी मुंबई पोलीस या सर्व आरोपाची चौकशी करत असताना एकाएक हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आलं। आणि जेव्हा हे परमवीरचं प्रकरण सीबीआयकडे देण्यात आलं, तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की आता याच्यामध्ये हे प्रकरण दडपण्याचा राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न होईल। आणि तसंच शेवटी घडलं की अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस चौकशी करत असताना सीबीआयकडे द्यायची आवश्यकता नव्हती। कारण की भारतीय जनता पार्टी हे परमबीर सिंग यांना सातत्याने वाचवण्याचा प्रयत्न करते, अनेक प्रकरणामध्ये त्याला वाचवलेलं आहे। आणि याही प्रकरणामध्ये जी सीबीआयने या खंडणीच्या बाबतीत किंवा पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी त्यांच्या विरुद्ध केल्या,
त्याला वाचवण्यासाठीच, परमवीर सिंगला वाचवण्यासाठीच हे प्रकरण CBIला देण्यात आलं. हे सर्व त्याच वेळेस त्याची चर्चा झाली होती. त्याच वेळेस त्याला विरोध झाला होता की महाराष्ट्र पोलीस चांगल्या पद्धतीनं चौकशी करत असताना CBIला देण्याची आवश्यकता नाही. आणि एकदा CBIला प्रकरण दिलं तर विरोध म्हणजे राजकीय दबावाच्या पायी हे या प्रकरणामध्ये त्याला क्लीन चिट मिळेल हे त्याच वेळेस सगळ्यांच्या लक्षात आलं होतं. ते तशाच पद्धतीचं काल त्यांनी क्लीन चिट देण्याचं प्रकरण न्यायालयामध्ये दाखल केलेलं आहे. हा अतिशय गंभीर प्रश्न आहे तो. त्याच्या बाबतीत पोलिसांनी त्वरित पावलं उचलायला पाहिजे आणि ज्या बेपत्ता मुली आहेत त्यांची लवकरात लवकर त्यांचा तपास लागला पाहिजे. एक महत्त्वाची गोष्ट विदर्भाच्या बाबतीत, त्या मधल्या काळामध्ये विदर्भामध्ये जी अतिवृष्टी झाली, अनेक जिल्ह्यामध्ये महापूर आलेत, शेतीचं अतिशय मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं. जवळजवळ 8,000 हेक्टरच्या वरती शेतीचं नुकसान विदर्भामध्ये झालेलं आहे.